मित्रांनो, कला भारती आर्ट ऑफ टीचिंगमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, सगळीकडे सध्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती होत असताना एक नवीन नियम जो आहे तो भविष्यामध्ये येणार आहेत। अर्थात सर्व प्रकारच्या भरतीसाठी तुम्हाला टीईटी आणि सीटेट कंपल्सरी राहणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण जर विचार केला तर 9वी 10वी 11वी 12वी आपली टीईटी किंवा सीटेट यामधले कोणताही पेपर 1 किंवा 2 पास नसताना सुद्धा आपल्याला टीईआयटी अर्थात शिक्षक अभियोग्यता परीक्षा देता आली होती। मात्र येणाऱ्या काही कालावधीमध्ये 12वी पर्यंत शिकणाऱ्या शिक्षकांना सुद्धा टीईटी ही अनिवार्य असणार आहे। त्या संदर्भात नेमकी कोणतं नोटिफिकेशन आलेलं आहे ही माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत। पण तत्पूर्वी ही माहिती पाहण्याअगोदर एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या शैक्षणिक अपडेट्ससाठी त्या शिक्षक भरतीच्या संदर्भात असेल, टीईटी किंवा सीटेट किंवा नेट सेटच्या संदर्भात असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। ही माहिती पाहण्याअगोदर एक सगळ्यात महत्त्वाचं एक आहे विद्यार्थी मित्रांनो की 4 वर्षाचं एकात्मिक बीएससी बीएड आणि बीए बीएड ज्याची अनेक विद्यार्थी हे विचारत होते की याची डेट एक्सटेंड होणार का, तर याची डेट जी आहे ते एक्सटेंड झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि 10/3/2024 पर्यंत तुम्ही 4 वर्षाचं बीए बीएड बीएससी बीएड याच्या संदर्भातलं रजिस्ट्रेशन करू शकता। अनेक विद्यार्थ्यांची ही सुद्धा मागणी होती की सर 2 वर्षाचं बीएड जनरल आणि ईएलसीटी स्पेशल जे आहे त्याच्या संदर्भात डेट वाढलेली आहेत का, तर विद्यार्थी मित्रांनो तेही सांगायला या ठिकाणी आनंद वाटेल की 15 तारखेपर्यंत अर्थात 15 ही शेवटची तारीख असणार आहे। त्यामुळे 15/2/2024 पर्यंत तुम्ही 2 वर्षाचे बीएड साठी सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता आणि एंट्रन्स एक्झामसाठी आपलं नाव जे आहे त्यामध्ये नोंदवू शकता। यानंतर सगळ्यात एक महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो की महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्थेत अधिक सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। 9वी ते 12वीची विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी आता टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी आणि सेंट्रलचं आहे त्यामुळे सीटेट सुद्धा परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य करण्यात आले। आता सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। याआधी 8वी पर्यंत शिकणाऱ्या शिक्षकांना टीईटी अनिवार्य होतं। सुरुवातीला हा निर्णय फक्त केंद्रीय स्तरावर लागू करण्यात आला आहे, त्याला राज्यही आपल्या व्यवस्थेत सामील करतील असं सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे। आता राष्ट्रीय संमेलन घोषणा जी आहे त्यामध्ये हे सगळं करण्यात आलेलं आहे। राष्ट्रीय शिक्षण परिषदेने अर्थात नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन सोमवारी शिक्षक पात्रता परीक्षेची घोषणा केली। राष्ट्रीय संमेलनात याबाबत घोषणा करण्यात आली। राष्ट्रीय शिक्षण नीती 2020 वर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आलेली होती आणि एनईपीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सुधारणांवर चर्चा करण्यासाठी यावेळी विचारमंथन करण्यात आले। शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीची घोषणा करण्यात आली। सीबीएसई सोबत याबाबत हा निर्णय घेण्यात आला। सध्या केंद्रीय स्तरावर सुरुवात होणार आहे, त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रत्येक राज्यात अंमलबजावणी ही करण्यात येणार आहे। शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात जी काही सोमवारी जी घोषणा झाली त्या संदर्भात जे काही परिषदेचे अध्यक्ष होते योगेश शहा म्हणाले की गुणांवर केंद्रित करण्याऐवजी शिक्षण व्यवस्थेत भर म्हणजे विद्यार्थ्यांच्या विकासावर आणि मूल्यांवर केंद्रित झाला पाहिजे। हे तेव्हा शक्य होईल जेव्हा त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना समज असेल। यावेळी एनसीटीचे सचिव जे काही अधिकारी असतील ते सुद्धा या ठिकाणी होते आणि 9वी आणि 12वी पर्यंत शिकणाऱ्या शिक्षकांसाठी पुढील शैक्षणिक सत्रापासून टीईटी जी आहे जी राज्यांच्या पातळीवर त्या ठिकाणी होत असते ती आयोजित करण्याची माहिती जी आहे ती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। या संदर्भातली माहिती जी आहे 13 फेब्रुवारी 2024 रोजी ही पब्लिश झालेली होती एबीपी माझा ब्युरोच्या माध्यमातून। तर ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा उद्देश होता। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली विद्यार्थी मित्रांनो या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा। तुमच्या प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। मात्र एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला टीईटी असेल सीटेट असेल या परीक्षा कंपल्सरी पास करणं गरजेचं आहे। त्यामुळे जेव्हा तुम्ही बीएड डीएड हे प्रशिक्षण पूर्ण करीत असता त्याच वेळेस तुम्हाला टीईटी आणि सीटेटची सुद्धा तयारी जी आहे ती करावी लागणार आहे, कारण करिअरच्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये ही सगळ्यात महत्त्वाची परीक्षा राहणार आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली संदर्भात कॉमेंट्स कळवा। शिवाय विद्यार्थी मित्रांनो नवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जाता जाता एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो कला भारती सोबत राहा। चला तर मला विनंती द्या एक नवीन अपडेट घेऊन येण्यासाठी। तोपर्यंत जय हिंद जय भारत।